त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी माझी विनंती मान्य केली आणि जवळपास 1000 कोटी 988 पॉईंट वरती रात्री अर्ध्या रात्री त्याला मंजुरी आली आणि आता आपण त्याचं पूजन आमदार गोरेंच्या हस्ते घेतोय. ते आणि फलटण तालुका क्रॉस करून फलटण तालुक्याची सर्व गावं करून आता माळशिरस तालुक्यापर्यंत कॅनॉलचे पैसे आपल्याला रात्री 1000 कोटी रुपये मिळाले. मला देवेंद्रजी आणि रवींद्र चव्हाण साहेबांचं तिसरं अभिनंदन करायचं आहे की मी मुंबईत असताना अभिजित भैयाने मला फोन केला होता की वारुगडचा रस्ता फोडायची लोकांची इच्छा आहे, काम अर्धवट राहिले, तुम्हाला पत्र पाठवतो व्हॉट्सअपवरनं. आणि ते पत्र देवेंद्रजींकडे घेऊन गेलो, एक चव्हाण साहेबाकडे घेऊन गेलो आणि आज गिरवी नाका वारुगडचा घाट फोडून 286 कोटी रुपयाला त्याला गिरवी नाका ते गिरवी निरगुडी जाधववाडी करून 4 लेनिंग करून 286 कोटी रुपये घाट फोडून त्याला मंजुरी मिळाली. याच्यामुळे आता आपल्याला वारुगडला जाता येईल. दहिवडीला बिदाल सगळ्याचं अंतर जवळ झालं आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये नगरपालिकेमधल्या सर्व वॉर्डांमध्ये प्रत्येक वॉर्डला 2 कोटी रुपये आज निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे नगरसेवकांनी पण कोणी नाराज व्हायची कारण नाही. प्रत्येक वॉर्डला 2 कोटी जवळपास आज 20 कोटी रुपये फलटण नगरपालिकेसाठी मंजूर झाले. 286 कोटी रुपये आज गिरवी जाणाऱ्या रोडला जाधववाडी गिरवी निरगुडी दुमावाडी त्या पट्ट्यासाठी चौपदरी हायवेवरून जाणार आहेत त्याच्यासाठी मंजूर झाले. आणि 1000 कोटी रुपये आज फलटण मधल्या नीरा देवघरच्या सगळ्या लाभ क्षेत्राला मंजूर झाले. आपल्याला 25 वर्ष कॅनल फोडत जायचं नाही. आज 1 किलोमीटर काढला, उद्या 1 किलोमीटर काढला. पुढच्या वर्षी जानेवारीच्या एंडला पाणी फलटण तालुका क्रॉस करल अशी इच्छा मी व्यक्त केली होती. ती इच्छा महाराष्ट्र सरकारने, मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी काल आचारसंहिता लागल म्हणून मध्यरात्रीला 1000 कोटी रुपयाची टेंडर काढायला परवानगी दिली. त्याबद्दल मी देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब सर्वांचं मी तुमच्या वतीने टाळ्या वाजवून मी अभिनंदन करतो. 286 कोटी रुपये वारुगडच्या गिरवी वारुगड रस्ता नवीन 4 लेन करायला मिळाले, त्याच्याबद्दल टाळ्या वाजवून स्वागत करा. फलटण शहराला आता 20 कोटी रुपये मिळाले. त्या 20 कोटी मधून फलटण शहरामधल्या लोकांच्या प्रामुख्याने काही अडचणी होत्या. महिलांना या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बोडके साहेबांनी आपल्याला माहिती दिली. आपण ज्या ठिकाणी उभा आहे हा धोंबलकुडीचा कॅनल आहे जो फलटणला आला. हा खंडाळा तालुक्याचा भाग आहे आणि इथून जिथं गाड्या लावल्या तिथं नीरा देवघरचा कॅनल आहे. या 2 कॅनल मधलं अंतर फक्त 3.5-4 किलोमीटर मधलं अंतर होतं आणि हे शासनाच्या पूर्वी अधिकाऱ्यांच्या लक्षात होतं की बाबा आपण हे कधीतरी जोडू शकतो. पण 25 वर्ष 25 TMC पाणी आपल्यापासून जोडलं गेलं. या कॅनलची मंजुरी तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण 15 दिवसात केवळ हे 2 कॅनल जोडायची मंजुरी घेतलेली. 15 दिवसात हे 2 कॅनल जोडायची मंजुरी घेतली. काम चालू झालं मागच्या 2 महिन्यापूर्वी याचं काम चालू झालं आणि पुढच्या 2 महिन्यात संपेल. कदाचित लोकसभेचा निकाल लागायच्या आधी हे पाणी आपल्याला धोंबलकोडीला चालू झालेलं असेल. एवढा मोठा काम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादामुळे हे फलटण तालुक्याला अतिरिक्त 1 TMC पाणी धोंबलकोडी 4 महिने धोंबलकोडी तर 4 महिन्याचं 0 वॉटर म्हणजे पावसाळ्याचं पाणी आणि 4 महिने उचलून पाणी असं 12 धोंबलकोडी करायचं काम फडणवीस साहेबांनी केलं, शिंदे साहेबांनी केलं. मी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसकट सर्व राज्यातल्या मंत्रिमंडळाचे आभार मानतो आणि आपल्याला नीरा देवधरच्या कृपेमुळे धोंबलकोडी 12 झाली. याबद्दल मी सर्व कार्यकारी अभियंता बोडके साहेबांच्याकडे या विभागाचा चार्ज आल्यानंतर त्यांनी 4 दिवसामध्ये खोदाई चालू केली. फक्त 4 दिवसामध्ये खोदाई चालू केली. पंप हाऊसच्या जवळपास 1,500 HP 4 पंप आहेत. ते पंप इथं पाणी उचलून टाकणार आहेत. आपल्याला 4च महिने फक्त पाणी उचलायचंय. खटाव मान किंवा इकडे 12 महिने पाणी उचलून टाकावं लागतं. त्या आता पाण्याची किंमत सगळ्याला आहे का नाही? पाणी नाही आलं तर जनावर राहतील का? आता हे पाणी आपल्याकडे गंगा म्हणून येणार आहे का? येणार ना?
तुमची खात्री पटली का? पायपा बघितल्या का? खोदा येताना बघितली का? तिथं जाताना कॅनलच्या पुलावर जायचं. त्या पुलावर गेल्यासमोर